नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रदीप पवार. तुम्ही पाहत आहात माझा बंजारा प्रदीप यूट्यूब चॅनल. आजचा आमचा तिसरा दिवस आहे. रस्ता तुम्ही पाहू शकता, ऑफरोडिंगचा रस्ता चालू झालेला आहे. आज कावड यात्रेचा तिसरा दिवस. आजचा प्रवास फार मोठा नसल्यामुळे मी थोडा उशिरा म्हणजे साधारण 5-5:30 वाजता उठलो. उठताच सर्व कावडधारकांना जागे केले आणि आम्ही सकाळी 6 वाजता साकेगाव इथून पुढील प्रवासासाठी निघालो. सकाळच्या त्या शांत वातावरणात गावातून चालत जाताना मनामध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवत होती. कन्नड महाराजांचे नाव घेत आम्ही पुढील यात्रेला सुरुवात केली. सकाळचे 7 वाजलेले आहेत. रस्ता तुम्ही पाहू शकताय, एकदम मऊ माती असल्यामुळे बरं वाटत आहे. पहा मित्रांनो, कशी गर्दी झालेली आहे. 2-3 दिवस आम्ही मागे पुढं असल्यामुळं दिसून येत नव्हतं, पण आता पहा गर्दी. इथं नाश्त्याची सोय केलेली आहे. अकराच्या अलीकडेच इथं नाश्त्याची सोय केलेली आहे. सर्व कावडधारकांना पोहेची वाटप केलेली आहे. हा तलाव आहे. या तलावामध्ये दरवर्षीपेक्षा याही वर्षी खूप जास्त पाणी साचलेलं आहे. त्यामुळे रस्त्यावरही पाणी आलेलं आहे. आता आम्हाला याच पाण्यातून मार्ग काढत पुढे जावं लागणार आहे. पण यात्रेचा उत्साह असा असतो की कोणतीही अडचण अडवत नाही. पाण्यातूनच आम्ही पुढे जाणार आहोत आणि याच तलावात आता सकाळची आंघोळही करणार आहोत. थंड पाण्यात आंघोळ केल्यावर अंगातील सगळी थकवा दूर होईल आणि पुढचा प्रवास अजून जोमाने सुरू. पाण्याचा मनसोक्त आनंद घेताना मुले. तर आम्ही आता आंघोळ करून निघलेलो आहे. ह्या वर्षी रस्त्यावर पाणी अजून आहे. तळ्यात भरपूर पाणी असल्यामुळं रस्ता तुम्ही पाहू शकताय, पाण्यातून जावं लागणार आहे. पाण्यातून काढत आम्ही पुढे चालत होतो. जसे पुढे जात होतो तशी पाण्याची खोलीही वाढत होती. एका क्षणाला तर वाटलं की आता कसं जाणार पुढे, पण कन्नड महाराजांचे नाव घेत आम्ही पुढे चालत राहिलो आणि शेवटी सर्वांचे एकत्रितपणे तलाव सुरक्षितपणे पार केले. तो क्षण अविस्मरणीय होता. पुढे किती थोडा त्रास आणि मनात भक्तीचा प्रचंड उत्साह. तर आत्ताच आम्ही इथे जेवण करून पुढे निघलेलो आहे. हा रस्ता मेजर वस्तीवर जातो. खराब रस्ता संपलेला आहे आणि आता डांबरीचा रस्ता लागलेला आहे. नगर रोड या इथूनच मेजर वस्तीला डांबरी सोडून खाली जाण्याचा रस्ता आहे. हा खराब रस्ता लागलेला आहे. पहा, बापरे, का खराब रस्ता. असा रस्ता आला तर माझा स्पीड पूर्ण थांबतो. राम राम पाणी. हीच आहे आमची मेजर वस्ती. याच ठिकाणी आम्ही 20 ते 25 वर्षापासून कंटिन्यू न चुकता येत आहे.
येथे स्वतः चंद्रकांत अकोलकर भाऊ यांनी सर्व कावडीधारकांना प्रेमाने आपल्या हाताने जेवण वाढले. कावडीधारकांची सेवा करताना त्यांच्या घरातील सर्व सदस्यही भावनेने आणि प्रेमाने प्रत्येकाला जेवण वाढत होते. कावडीधारकांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतषबाजी करून त्यांनी आनंदाने आमचे स्वागत केले. त्या क्षणी मनाला खूप आनंद झाला. तुमचं नाव काय आणि तुम्ही कुठल्या गावाचे? मी चंद्रकांत तुकाराम अकोलकर, मुक्काम पोस्ट निवडुंगे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर येथील राहणार असतो. कावडीधारकांसाठी तुम्ही किती वर्षापासून अन्नदान सेवा करता? ही सेवा आहे ती आमचे वडिलापासून साधारणपणे आज 31 वर्ष पूर्ण झाली. 1995 पासून ही सेवा आम्ही करत आहोत. ही सेवा करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? काय झालं ऐका, 1995 साली रात्री एक टावरीवाली आमच्याकडे आली. 20 ते 25 लोक असेल अंदाजे. त्यानंतर ते आमच्या आईला म्हटले, आम्ही तुम्हाला पैसा देतो, तुम्ही आम्हाला भाकरी वगैरे पिठलं करून दे. तर आमचे वडील बोलले अजिबात नाही, आम्ही 1 रुपये घेणार नाही, या इतर हा आमच्या मुलीला तुम्हाला भाकरी पिठलं देऊ. तेव्हापासून आम्ही सुरू केलं. सांगाय म्हणजे आज 2026 21 वर्ष पूर्ण झाले असून या कावडीवाल्याच्या सगळ्याच्या पायाच्या पुण्याने आमचं खूप भरभराट झाली असून आम्ही आज खूप सुख्याने समाधानी आहोत. ही सेवा करताना तुम्हाला मनात कसं समाधान मिळालं? समाधान अशी मिळाली, आमची ही पूर्ण या ठिकाणी 8 एकर क्षेत्र आहे. गट नंबर 705 निवडून गेली. हे पूर्ण 13 क्षेत्र असताना एकदम या ठिकाणी आम्हाला पिणे सुद्धा पाणी उपलब्ध नव्हतं. म्हणजे देवाच्या कृपेने कार्यप्रस्थांच्या स्पर्शाने कावडीवाल्याच्या पुण्याने आम्हाला या ठिकाणी भरपूर पाणी लागले. या ठिकाणी आमचं आज 8 एकर क्षेत्र पूर्ण उडीच्या खाली असून पूर्ण फळबागेचे आहे. कावड यात्रा करणाऱ्या भाविकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? आमच्या आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने मी असं सांगतो, आज समजा वय बरेचसे झाल्याचे वय झाले आहेत, त्यांनी त्यांच्या मुलांना सुद्धा सांगा का तुम्ही या ठिकाणी अकोलकर वस्तीवर यावी आणि असं सतत येत राहावं अशी मी चैतन्य कार्यक्रम सगळ्यांना प्रार्थना करतो, विनंती करतो. या वस्तीला मेजर वस्ती का म्हणतो? मेजर नाही, मेजर म्हणतात, पण आमच्या एवढी कशी दिसायला होतं मिशा वगैरे, त्यामुळे ती मेजर म्हणतात. ते शाळेमध्ये शिपाई होते. तर मंडळी, आज कावड यात्रेचा 3रा दिवसाचा हा सुंदर अनुभव इथेच संपवतो.